नमस्कार मंडळी, कसे आहात? खूप दिवसांनंतर आपली पुन्हा भेट होते. आशा करते की तुम्ही लोकांनी मंडालाची प्रॅक्टिस केली असेल. नसेल केली तरी काही नाही, आज आपण पुन्हा एक करू. छोटूसा 10 मिनटाचा मंडाला करू आपण. प्रॅक्टिस नक्की कराल. मी सेक्शन 16 घेतले आहेत, आता मी त्यांना जरा 8 सेक्शन करते. बघू आपण काहीतरी छोटंसं फ्लोरल मंडाला करू. ह्याच्या पेटलच्या आतमध्ये पण एक सर्कल बनवते. सेंटरमधून सुरुवात करते, परत एक सेमी सर्कल करते. थोडंसं इरेज करते. आता जन्माष्टमी येते, कोणी काही तयारी केली आहे की नाही? कोणाकोणाकडे गणपती बसतो. लगेच जन्माष्टमीनंतर आपल्याकडे गणपती पण साजरा होणार आहे. नक्की मला कमेंट करून सांगाल कोणाकडे अगर गणपती बसतो तर. मी गणपतीचे इन्व्हाइट्स घरीच कसे बनवायचे त्याचे व्हिडिओ पण लगेचच टाकेल. मला कमेंट करून सांगाल अगर तुम्हाला कोणा व्हिडिओ हवा असेल तर. तुमच्यापैकी कोणाकोणाला मंडाला बनवायला आवडतं मला सांगाल नक्की. मेसेज ड्रॉप तरी एक कराल. तुम्ही कमेंट नाही करणार तर मला कळणार नाही की तुम्ही बघताय का, प्रॅक्टिस करताय का, तुम्हाला काही समजून राहिलं आहे की नाही. परत पेटल मोठा. हे पेटल्स बनवताना तर तुम्ही आरामात सेम डिझाईन घेऊ शकतात, नाहीतर मग वेगवेगळे डिझाईन घेऊ शकतात. अगर तुम्हाला हवं असेल की याच्यात तुम्हाला डिझाईन्स नाही करायचे तर याच्यात तुम्ही डायरेक्ट रंग भरून पण मोकळे होऊ शकतात. मी याच्या आतमध्ये सर्कल्स बनवते. हे वाला पेटल नंतर फिल करेल मी. इथे पण एक बनवते लेअर. याच्यावरती एक अजून एक मोठा सर्कल घेते. दोन, तीन, चार, पाच, सहा. आता हे दोघांना जॉईन करून टाकते. इकडे एक छोटा पेटल, तसंच इकडे एक छोटा पेटल.
मी इथं जरा सेक्शन वाढवते, मला सर्कल बनवायला सोपं पडतं मग. नाही, बरोबर नाही बनत आहे. असंच ठीक आहे. यावेळेस ना आपण ना कलर टाकून बघू. यावेळेस दोनच कलर घेते मी, रेड आणि बघू. चला, लेअर बघायला मी कलर करायची लेअर त्याच्या खालती ठेवते, ज्याच्यावरती आपण डिझाईन केली आहे, खालती लेअर ठेवते. आता मी रेड घेतला ना, आता एक येल्लो घेते मी. तुम्ही लोक मंडालाची प्रॅक्टिस करता तर तुम्ही कोणी हा ॲप्लिकेशन वापरला आहे का स्केचबुकचा? मेसेज करून नक्की सांगाल. आता ग्रीन घेते मी. आपण हेच रंग ना मिक्स अँड मॅच करून वापरू. आता येलो घेऊया आपण. ब्रशची साईज वाढवा आणि पटापट कलर फिल करा. तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यात कोणती पण डिझाईन पण टाकू शकतात. कलर फिल करून झाल्यावर मी प्रयत्न करेल की मी असं काही करणार नाही. आज 9 मिनटं पहिलेच झालेत. बघू, 10 मिनटाचं आपण बोललेलो, पण बघू. पटकन 2 मिनटात सावरू म्हणजे इथं पण रेड ठेवते ना.
हे जे पेटल्स आहेत ना, याच्या आतमध्ये हे शॉर्ट पेटल्स जे आपण बनवले, ज्याच्यात आपण रंग भरतो आहे आता, याच्या आतमध्ये तुम्ही एक वेगळा ब्लॅक कलरने पण डॉट बनवू शकतात, नाही तर व्हाईट कलर घेऊ शकतात, नाही तर रेडमध्येच वेगळा डार्क शेड घेऊन त्याचा डॉट बनवू शकतात, नाही तर येलो कलर. मला इथं सेम रिपीट करायची इच्छा तर नाही आहे. चल ब्लू घेऊन पाहूया. ब्लू तसं छान होते, पण मी थांबा लेअर बदलते. थोडी साईज मोठी करून पटकन फिल करते. लेअर घालते. ब्लू पण छान वाटतोय. इकडे ब्लू करते मी. असं बाहेर गेलं ना, तुम्ही इरेझर घ्या आणि पटकन इरेज करू शकता. इथे जो ब्लॅक डॉट आला आहे तो मला इरेज करायचा आहे. परत लाईनच्या लेअरवर जाते आणि परत रिटर्न आहेच इथं पण. मला मेसेज करून नक्की एकदा सांगा की तुम्हाला कलर्ड मंडाला आवडतो की ब्लॅक अँड व्हाईट. पेटल्सला आपण रेड करू जसं आतापर्यंत केलं. थोडंसं शॅपी होतं आहे कारण मला घाई होते. मला पटकन 10 मिनटात आवरायचं होतं करून. कधीचाच ऑडिओ सहित टाकला नाही आहे मी व्हिडिओ. म्हटलं आज टाकू. 10 मिनटं भेटली. नेहमीच म्हणते 10 मिनटात करेल, पण नेहमी थोडा वेळ होऊनच जातो. येलो कलरने एक आतमधलं पेटल फिल करून टाकू. म्हणजे बाकीचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का मला नक्की सांगा, की तुम्ही फक्त मंडालाचेच व्हिडिओ बघतात. मी कॅरेक्टर डिझाईनचे पण व्हिडिओ टाकले आहेत. कसं बनवायचं, डिजिटल आर्ट सुरू करायचं असेल तर काय करायचं, 0पासून सांगितलं. परत पेटल्स रेड.
तुम्ही मंडाला करताना ना, अगर तुम्हाला हवं असेल की जास्ती कलर कॉम्बिनेशन नाही समजत आहे, नाही तर कोणता कलर घ्यावा, सगळे सारखेच दिसतात असं वाटायला लागलं ना, तर तुम्ही फक्त 2च कलर घेऊ शकतात. जो आवडेल तो कलर घ्यायचा आणि त्याच्यातलाच डार्क शेड पण घ्यायचा. थोड्या वेळात दाखवते मी. अगर लाईट रेड घेतला आहे तर डार्क रेड घ्यायचा. एक लेअर तुम्ही, एक लेअर लाईट रेडची, एक लेअर डार्क रेडची, असं करून पण करू शकतात. ग्रीन बॅकग्राऊंडमध्ये टाकते मी याच्या. इथं बघा येल्लोमध्ये माझा ग्रीन येऊन गेला आहे, तर इथं परत येल्लो करून टाकते. डिजिटलमध्ये एक तेच चांगलं असतं की काही चुकलं, कुठे कलर एकमेकावर आला तर तुम्ही आरामात ते चेंज करू शकता. इरेजचं ऑप्शन सदैव असतं आपल्याकडे, आणि कलर पण तुम्ही कधी हवं असेल कलर स्कीम चेंज करायची तर कलर स्कीम पण चेंज करू शकतात. चला ब्लू कलर घेऊ आपण आता. थोडीशी साईज वाढवते म्हणजे पटकन होईल. तुम्हाला अगर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवा व्हिडिओ टाकल्याबरोबर तुम्हाला दिसेल. आणि कमेंट करून मला सांगाल की तुम्हाला आवडतो आहे की नाही आवडत आहे व्हिडिओ. चला परत पेटल रेड. मी लेअर नवी घेते आहे म्हणून मला काही पण इथं इरेज करायची वेळ आली तर मला प्रॉब्लेम नाही. कलर्स ओव्हरलॅप पण होत आहे वेगळ्या लेअरमध्ये, तरी प्रॉब्लेम नाही, आपण इरेज करू शकतो. पटकन इरेजर घेते मी आणि हे इरेज करून टाकते खालती. माझे मंडालाचे कोणते व्हिडिओ तुम्हाला आवडले मला कमेंट करून सांगाल.
काही नाही समजलं तर मेसेज टाका, कमेंट करा. हे इथं ना पेटल मला आवडत नाही, तुम्ही जरा रेस करून टाकतो. आता इथं मी ना लेअरची ट्रान्सपरन्सी लॉक केली आहे. मला हे जे बाहेर आहे ना इथं डार्क कलर द्यायचा आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, मी दाखवेल. हे खालती घ्यायचं, म्हणजे आता वरती नेलं अगर या सर्कलमध्ये हा तुमचा डबल पक असतो. सेंटरमध्ये क्लिक करा, डबल पक येईल. डबल पक आल्याबरोबर इथं तुम्ही एकतर ल्युमिनन्स वाढवू शकतात, नाही तर कमी करू शकतात. त्याच्यात तुम्हाला डार्क कलर, लाईट कलर मिळेल. थोडा वाढवते आणि इथं फिल करून टाकते. थोडी साईज छोटी करते त्यामुळे. ॲक्च्युली येलो कलर देते मी त्याला. नाही म्हणता म्हणता 10 मिनटं आपले ड्रॉइंगमध्ये गेले आणि 10 मिनटं कलरिंगमध्ये गेले. नक्की हा तसाचा तसा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ट्राय कराल. सेम बनवला तरी चालेल. आणि मला इंस्टाग्रामवरती कलर्स एंटँगलच्या पेजवरती टॅग करा आणि मला सांगा काही अडचणी असेल तर. मी स्केचबुक ॲप वापरते, फ्री आहे ॲप्लिकेशन. दिवसातनं तुम्ही अर्धा तास जरी ड्रॉइंग केलं याचं तरी चालेल. दिवसातनं अर्धा तास तर काढूच शकतात स्वतःच्या हॉबीसाठी. काही नसेल समजत तर नक्की मेसेज करून विचारा मला. इंस्टाग्रामवर तुम्ही मेसेज करू शकतात. झालं आपलं आजचा मंडळ. बाहेरही एक बनवलं असतं सर्कल, पण जाऊ दे, आज 23 मिनटं झाली. चला बाय, भेटू मग आता परत नेक्स्ट मंडळाला. बाय बाय.